A very warm welcome in our morning meditation. Very good morning. आपल्या सर्वांचं स्वागत आहे मॉर्निंग मेडिटेशन मध्ये. मागील काही दिवसापासून आपण एक विषयावर कंटिन्युअस लेक्चर माझे होत आहे. त्याला आपण एक प्रकारे सिरीजच म्हणू. ही कंटिन्यू सिरीज चालू आहे. ऑरा म्हणजे काय, बायो एनर्जी फील्ड म्हणजे काय, बायो एनर्जी फील्ड कशा प्रकारे निर्माण होते, आपला आभामंडल निर्माण होण्यामागे कोणते कोणते कारणे आहेत, कशा प्रकारची ऊर्जा आपल्यासोबत काम करते, कोणते कोणते असे बेसिक तत्व आहे ज्यांचं जर बिघाड निर्माण झाला, ज्यांच्यामध्ये दोष उत्पन्न झाले तर आपली ऊर्जा खराब होते. त्यानंतर ह्या सगळ्या निगेटिव्ह एनर्जीचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण घेतलं. आता आपण बघत आहोत की ऊर्जा शुद्ध का करायची, आणि त्यानंतरचा टॉपिक आहे की ऊर्जा शुद्ध करण्याचे कोणते कोणते प्रकार आहेत. तर आजचा आपला टॉपिक आहे एनर्जी ला क्लीन करण्याचे कोणते कोणते प्रकार आहेत. काल आपण बघितलं की ऊर्जा शुद्धी करणे का इतकं महत्वाचं आहे, आणि उद्याला आपण बघू मंत्र साधना, मेडिटेशन किंवा सेवन चक्रा मेडिटेशन, एंजेलिक रेकी हिलिंग, हे जे सगळ्या टेक्निक्स आहेत, हे सगळ्या टेक्निक आपल्या जीवनात कशा प्रकारे व्हॅल्यू ऍड करू शकतात आणि आपल्या जीवनाला आणखी सुंदर, बेहतर से बेहतरीन बनवण्यासाठी किती सहाय्यक ठरू शकतात, याबद्दल आपण सविस्तर माहिती इथून पुढे घेत जाऊ. तर आजचा आपला टॉपिक आहे ऊर्जा शुद्धी करण्याचे कोणते कोणते प्रकार आहेत. तर चला आपण सुरू करूया. आता आपण जीवन परिवर्तनाच्या या शृंखलेमध्ये सर्वात शेवटच्या टॉपिकवर पोहोचलेलो आहे. प्रश्न आहे, मी माझी ऊर्जा कशी बदलू शकतो? एवढं मोठं नॉलेज आपण रिसीव्ह केलं, सर्व नकारात्मकतेबद्दल आपण अभ्यास केला, त्याला कसं बदलायचं याच्याबद्दल पण आपण विचार केला. आता कोणत्या पद्धतीद्वारे बदलायचं, कोणती पद्धती माझ्यासाठी लागू होऊ शकते यावर आपण विचार करू. तुम्ही सुज्ञ लोक, सुजान नागरिक आहात, सर्वांना बुद्धी दिलेली आहे. तुम्ही आपल्या बुद्धीद्वारे विचार करा आणि कोणता निर्णय योग्य आहे जो तुमच्या जीवनाला बदलू शकते त्यावर तुम्ही निर्णय द्या. मी सर्व प्रकारचे जे ऊर्जा बदलीचे संसाधन आहेत किंवा पद्धती आहेत त्या सर्व तुमच्या समोर मी आता मांडणार आहे. मी माझी ऊर्जा कशी बदलू शकतो. या फोटोमध्ये तुम्ही बघा, एक ऊर्जा 100% ऊर्जेनी, कॉन्फिडन्सनी, यशस्वीरित्या चित्रित दाखवलेला आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघा की ऊर्जा हळूहळू कमी झाली आणि 0% तो पूर्णपणे झोपून गेलेला आहे. तुम्ही बघा, तुमच्या जीवनात तुम्ही कोण्या स्तरावर आहे, तुमचं स्तर कोणतंही असो, पण मला 100% पॉवरफुल एनर्जेटिक बनणे आहे, हा माझा संकल्प असला पाहिजे. आता प्रश्न निर्माण होतो, हाऊ वी चेंज अवर एनर्जी. आपण आपली ऊर्जा कशी बदलायची? तर याच्या काही प्रक्रिया आहेत. 3 प्रकारच्या प्रक्रिया आहेत. स्व पर आधारित, म्हणजे जे स्वतः करू शकतो, दुसरे सुद्धा करू शकतात. काही प्रक्रिया अशा आहेत का जे निव्वळ दुसरेच करू शकतात, तुम्ही करू शकत नाही. तिसरी प्रक्रिया आहे जी तुम्ही स्वतः करतात. आपण तिन्ही प्रक्रियेबद्दल सविस्तर समजून घेऊ. स्वपर आधारित प्रक्रिया, यामध्ये योग, प्राणायाम, तीव्र व्यायाम, सकस आहार आणि आयुर्वेद, पंचकर्म चिकित्सा, सकारात्मक विचार आणि सकारात्मक जीवनशैलीचा आविर्भाव आहे. बघा, ह्या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता, योगासन करणे, प्राणायाम करणे, तीव्र व्यायाम करणे, चांगला आहार खाणे, आयुर्वेदला वापरणे आणि पंचकर्म चिकित्सा करणे, हे सर्व यामधील काही गोष्टी तुम्ही स्वतः करू शकता, काही गोष्टी दुसऱ्यावर आधारित आहे. तर या विधीद्वारे सुद्धा तुम्ही तुमचं जीवन परिवर्तित करू शकता. सदैव आध्यात्मिक साधनाच केली पाहिजे, मंत्र साधनाच केली पाहिजे आवश्यक नाही आहे. तुमच्या जीवनात तुमच्या समस्येला अनुसरून
जर योग्य व्यक्ती, योग्य गुरु जर तुमच्या जीवनात आला आणि तो त्या समस्येपासून बाहेर काढण्याचा योग्य उपाय किंवा रस्ता जर तुम्हाला दाखवू शकत असेल, तर यापैकी कोणतीही विधी वापरून तुम्ही स्वतः तुमच्या जीवनाला परिवर्तन करू शकता. त्यानंतर आपण बघू थिंक पॉझिटिव्ह, सकारात्मक विचार करणे, सकारात्मक कम्युनिटीमध्ये राहणे, खेळणे, चांगल्या गप्पा करणे, एंटरटेनमेंट करणे, नाचणे, गाणे, मित्रांसोबत एकत्रितपणे येणे, जेवण करणे, पिकनिक करणे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या पॉझिटिव्ह एनर्जीला क्रिएट करतात याच्याद्वारे सुद्धा तुम्ही तुमच्या जीवनातील घटना बदलू शकता. त्यानंतर खाली दिसत आहे सकारात्मक जीवनशैलीचा स्वीकार करणे, चिंतन करणे, अभ्यास करणे, ध्यानधारणा करणे, आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करणे, फिरायला जाणे, पिकनिकला जाणे, एकांतात वेळ घालवणे, गप्पा करणे किंवा फॅमिलीमध्ये एंटरटेनमेंट करणे, चांगल्या सवयी लावणे, शेड्यूल फॉलो करणे. सकाळ ते संध्याकाळपर्यंत आपला शेड्यूल पूर्णपणे फॉलोअप असला पाहिजे. ठरलेल्या वेळेनुसार, ठरलेल्या कार्यानुसार प्रत्येक घटना जर तुम्ही आपल्या जीवनामध्ये करत आहात, प्रत्येक कार्य करत आहात, तर नक्कीच यशस्वी होण्यापासून किंवा जीवन परिवर्तित होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. परावलंबित प्रक्रिया म्हणजे दुसऱ्यावर आधारित प्रक्रिया, जशी ऊर्जा चिकित्सा, रेकी, ध्वनी चिकित्सा, रत्न चिकित्सा, सुगंधित द्रव्य उपचार, नैसर्गिक चिकित्सा. या फोटोमध्ये आपण बघू शकतो एक प्राणिक ऊर्जा असते. ही पद्धती तुम्हाला शिकवल्या जाते, ज्याद्वारे तुम्ही ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत एकरूप होऊन स्वतःची चिकित्सा करता. कधी कधी जर तुम्ही यामध्ये ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत एकरूपता धारण नाही करू शकले, तर एक मास्टर तुम्हाला ऊर्जा प्रवाहित करून देतो, जी तुमची प्राण ऊर्जेला वाढवते. याला प्राणिक हिलिंग असं म्हटलं जाते. यानंतर येते रेकी. रेकी चिकित्सा म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा आणि स्वतःच्या संकल्प शक्तीच्या आधारावर प्राण ऊर्जा दुसऱ्याच्या शरीरात प्रवाहित करणे आणि एक इन्स्ट्रक्शन देणे की तुम्हाला ज्या प्रकारचा त्रास आहे तो दूर झाला पाहिजे. ऊर्जेच्या प्रवाहाने नक्कीच आपल्या जीवनातील ऊर्जा दूर होते, परंतु ही सुद्धा परावलंबित प्रक्रिया आहे, दुसऱ्यावर आधारित आहे. स्वतः जर तुम्ही रेकी करू शकले नाही, तर तुम्हाला एक मास्टर रेकी करून देतो, तुमची चिकित्सा करून देतो. यासाठी सुद्धा वेळ आणि तुम्हाला त्यांचे सेशन्स अटेंड करावे लागतात. पैसा जाणे सुद्धा जातो आणि तुमचा वेळ सुद्धा जातो. तर प्रत्येक वेळेला, प्रत्येक सेशनला तुम्ही अटेंड करू शकाल, प्रत्येक वेळेस तुम्ही फीस पेड करू शकाल असं शक्य नाही. त्यामुळे ही सुद्धा प्रक्रिया जीवनात उतरवणे कठीण आहे. साऊंड हिलिंग, ध्वनीद्वारे चिकित्सा करणे, हे खूप प्राचीन चिकित्सा पद्धती आहे, ज्यामध्ये अलग अलग प्रकारचे इन्स्ट्रुमेंट वाजवून त्यांच्या ध्वनी लहरींनी, त्यांच्या फ्रिक्वेन्सीमुळे तुमच्या शरीरातली ऊर्जा बदलवली जाते. ही सुद्धा दुसऱ्या व्यक्तीवर आधारित पद्धती आहे. त्यानंतर क्रिस्टल हिलिंग. क्रिस्टल हिलिंगमध्ये रत्न किंवा दिव्य असे मणी असतात, क्रिस्टल्स असतात, ज्याच्याद्वारे तुमच्या शरीराला हील केल्या जाते. क्रिस्टल्स आणि रत्न दिव्य ऊर्जेसोबत कनेक्टेड असतात आणि ही दिव्य ऊर्जा ती तुमच्या शरीरामध्ये प्रवाहित सहजरित्या होते. शरीर त्या ऊर्जेला स्वीकार करतात आणि शरीरामध्ये हवे तसे बदल घडून येतात. ही सुद्धा महागडी किंवा मग वेळ घेणारी चिकित्सा पद्धती आहे. यानंतर अरोमाथेरपी. अरोमाथेरपी म्हणजे सुगंधित द्रव्याद्वारे उपचार. सुगंधित द्रव्य सुद्धा फार प्रभावी आहे, खूप गुणकारी आहेत. जर योग्य नैसर्गिक पद्धतीने बनवलेले सुगंधित द्रव्य जर तुमच्याजवळ आले, तर ते द्रव्य अशी आकर्षण शक्ती निर्माण करतात की सगळे सकारात्मक गोष्टी तुमच्या जीवनात होऊ लागतात. पण ही पद्धती सुद्धा फार खर्चिक आहे. सर्वच जण या पद्धतीचा वापर करू शकत नाही. त्यानंतर येते नैसर्गिक चिकित्सा. नैसर्गिक पद्धतीने तुमच्या शरीराला हील करणे, ठीक करणे, स्वस्थ करणे. यासाठी सुद्धा तुम्हाला सेशन्स करावे लागतील. नॅचरोपॅथीच्या डॉक्टरांकडे जाणे, त्यांचा सल्ला घेणे आणि त्यांच्या अनुसार तुमचं जीवन जगणे, ही पद्धती सुद्धा कारगर आहे तुमचं जीवन परिवर्तित करण्यासाठी. आता आपण बघू रिच्युअल बेस, कर्मकांड आधारित पद्धत. नित्य पूजा करणे, ग्रहशांती पूजा करणे, वास्तुशांती पूजा करणे, पितृदोष निवारणाची पूजा करणे, अभिषेक करणे, हवन करणे, दान पुण्य करणे. ह्या आपल्या संस्कृती, प्रत्येक संस्कृतीवर धर्माच्या त्यांच्या संस्कृतीमध्ये काही आध्यात्मिक किंवा काही सांस्कृतिक विधिविधान बनवलेले आहेत, ज्याला फॉलो करून आपण आपल्या जीवनामध्ये चैतन्यता, सकारात्मकता निर्माण करू शकतो. यामधली सगळ्यात एक नित्य जे सर्वच लोक फॉलो करतात ती आहे म्हणजे नित्य पूजा करणे. त्यानंतर विशेष पूजा, विशेष प्रसंगावर जी आधारित असते ती विशेष पूजा करणे. वास्तुशांती म्हणजे तुम्ही ज्या वास्तूमध्ये राहता तिथली ऊर्जा जर तुम्हाला बदलायची आहे तर तुम्ही वास्तुशांतीची पूजा करू शकता.
तुम्हाला नवग्रहांचा त्रास आहे, तुम्हाला असं वाटते की नवग्रहांची ऊर्जा तुमच्या जीवनात विपरीत पद्धतीने कार्य करत आहे, तर त्याला शांत करायसाठी तुम्ही नवग्रहाची शांती पूजा करू शकता. सकारात्मक परिवर्तन घडवून आणणे, तुम्ही केलेले संकल्प अनुष्ठान याला पूर्ण करायचं आहे तर तुम्ही हवन करू शकता. अभिषेक करू शकता, देवतेला प्रसन्न करायसाठी किंवा उग्रता, जीवनातील उग्रता शांत करण्यासाठी तुम्ही अभिषेक करू शकता. पितृशांती, जर तुम्हाला असं वाटत आहे की तुमच्या जीवनामध्ये पितृतत्व नाराज आहे, की पितृतत्वांची अशांती आहे, तर त्यांच्या मुक्तीसाठी तुम्ही शांती पूजा करू शकता. आणि दान करणे, अलग अलग प्रकारचे दान असते. तुम्ही पैशाचं दान करू शकता, तुम्ही अध्यात्माचं दान करू शकता, ज्ञानदान करू शकता, औषध दान करू शकता, अन्नदान करू शकता, पाण्याचं दान करू शकता, है ना. म्हणजे शिक्षणाचं दान करू शकता. तुम्ही प्रत्येक प्रकारामध्ये दान करू शकता. दानाचं महत्त्व फार विशेष आहे. दान केल्याने तुमच्या जीवनात फार मोठे सकारात्मक परिवर्तन येतात. कारण की जेव्हा तुम्ही दान करता तेव्हा तुम्ही निव्वळ फक्त दानच नाही करत आहे, तर त्या दानामुळे अनेक जीव, अनेक व्यक्ती, अनेक लोकांचं आयुष्य बदलणार आहे. एखाद्या आध्यात्मिक संस्थांमध्ये जर तुम्ही दान करत आहे तर आध्यात्मिक संस्थान तुमच्या भरोशावर, तुमच्या दानावर चालत आहे. त्यांचं आध्यात्मिक कार्य, जगासाठी जे कार्य करत आहे त्याच्यामध्ये तुम्ही मौल्यवान सहयोग करत आहे आणि याचा पुण्यप्रभाव फार मोठा असते. आता आपण बघू आध्यात्मिक प्रक्रियेबद्दल. आध्यात्मिक प्रक्रियेमध्ये साधना, ध्यान, मंत्र साधनायुक्त ध्यान आणि आत्मसाक्षात्कार प्रक्रिया ह्या काही वैयक्तिक साधना पद्धतीचे प्रकार आहेत जे यामध्ये समाविष्ट होते. तर जनरली मी सर्व साधकांना साधना ही प्रक्रिया देतो. यामध्ये आपण ध्यान करू शकतो, मंत्रजप करू शकतो, प्रार्थना करू शकतो, ग्रुप मेडिटेशन करू शकतो. हे सर्व प्रकार नक्कीच तुमच्या जीवनाला परिवर्तित करण्यासाठी सक्षम आहेत. मंत्र साधनाच का? मी सर्वांना मंत्र साधना का देतो? मंत्र साधनामध्ये सुद्धा मी मंत्रात्मक ध्यान साधना का देतो हे सर्वात महत्त्वाचं आहे. साधनेच्या सुरुवातीला मी ध्यान सांगत नाही आणि मंत्रजप सुद्धा सांगत नाही, कारण की ध्यान अष्टांग योग अनुसार सर्वात उच्चची श्रेणी आहे. म्हणजे ध्यान करण्याच्या अगोदर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, त्याच्यानंतर ध्यान आणि समाधी. म्हणजे बघा, तुम्हाला अष्टांग योगमध्ये ध्यान या क्षेत्रापर्यंत जर पोहोचवायचं आहे तर सुरुवातीला 6 प्रकारचे काही घटक आहेत, त्याला पूर्ण केल्याशिवाय तुम्ही ध्यानपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि जर जीवन परिवर्तित करायचं आहे आणि तुम्ही सरळ ध्यान साधनेमध्ये उतरले तर निश्चितच यश मिळणे हे खूप कमी आहे. कारण की ध्यान करण्यासाठी लागणारी पात्रता, तुमचं शरीर, तुमचं मन, तुमचे विचार, तुमच्या भावना या सर्वांचं सक्षम असणे फार आवश्यक आहे. आणि ध्यान करताना सुद्धा आध्यात्मिक स्तरावर, सूक्ष्म स्तरावर असे अनेक ऊर्जा प्रकार आहेत जे तुम्हाला ध्यान साधनेमध्ये गती करू देत नाही. आता यानंतर आपण बघू मंत्रजप. मंत्रजप का सांगत नाही? कारण की मंत्रजप हा विधिविधानपूर्वक केलेला आवश्यक आहे. योग्य गुरुद्वारा जर तुम्ही दीक्षा घेतलेली आहे तरच मंत्रजप तुमचा सक्रिय होतो किंवा तुम्हाला लाभ देतो, त्याच्यामधून पुण्य निर्माण होते. मंत्रजप हा प्रकार अनुष्ठानामध्ये मोडतो आणि अनुष्ठानाचे नियम फार मोठे असतात. प्रत्येक देवतेचा स्वभाव, गुण आणि त्याचे नियम आहेत. त्याला जोपर्यंत तुम्ही फॉलो करत नाही, त्याला जोपर्यंत तुम्ही धारण करू शकत नाही, तोपर्यंत मंत्रजप हा तितक्या ताकदनी तुमच्या जीवनात कार्य करत नाही. हा, मंत्रजपाचा पुण्यप्रभाव तुम्हाला मिळू शकतो, सकारात्मक व्हायब्रेशन तुम्हाला मिळू शकते, परंतु मंत्र सिद्ध होत नाही आणि मंत्र कार्यसुद्धा करत नाही. हे बहुतांश साधकांनी अनुभवलेले त्यांचे वैयक्तिक अनुभव आहेत जे मी तुम्हाला सांगत आहे. तर आता आपण बघू, साधकांना मी 3 प्रकारची साधनाच का करायला सांगतो. माझ्या साधना पद्धतीमध्ये मी माझ्या गुरुच्या सांगण्यावरून, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये ज्या साधना केल्या त्या, आणि मी वैयक्तिक ज्या साधना केल्या त्या, माझ्या इतक्या वर्षाच्या अनुभवावरून मी एक साधनेचा पॅटर्न डिसाईड केलेला आहे. त्याच्यामध्ये मला हे जाणवलं आहे की प्रत्येक साधकाला ध्यान करण्या अगोदर किंवा मंत्रजप करण्या अगोदर, साधनेच्या क्षेत्रामध्ये उतरण्या अगोदर या क्षेत्राचं पूर्णपणे प्रॉपर नॉलेज असणे आवश्यक आहे. कारण की हे सूक्ष्म क्षेत्र आहे आणि सूक्ष्म क्षेत्राचं ज्ञान जोपर्यंत तुम्ही घेत नाही तोपर्यंत तुम्ही या प्रक्रियेमध्ये जे तुम्हाला अनुभव येणार आहे किंवा या प्रक्रियेमध्ये कोणत्या प्रकारचं कार्य तुम्हाला करायचं आहे हे समजणार नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये जेव्हा कुठेही तुम्ही जा, प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक भौतिक जीवनात सुद्धा प्रत्येक व्यक्तीला एक मदत करणारा आणि एक त्याचं संरक्षण करणाऱ्या ह्या 2 वस्तूंची, 2 व्यक्तींची, 2 शक्तींची नेहमीच आवश्यकता असते.
जेव्हा तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये उतरत आहे, साधनेच्या क्षेत्रात उतरत आहे, ध्यानाच्या क्षेत्रात उतरत आहे, सूक्ष्म जगतमध्ये पदार्पण करत आहे, तेव्हा तुम्हाला असं म्हणून चालत नाही की निवड मंत्र जप केल्याने होऊन जाईल, निवड नामस्मरण केल्याने होऊन जाईल, निवड मी ध्यान केल्यानं सगळं प्राप्त करून घेईल, निवड आत्मज्ञान घेतल्यानं मला सगळं मिळून जाईल, असं होत नाही. प्रत्येक व्यक्तीचे कर्म अलग आहे, प्रत्येक व्यक्तीची कर्माची रचना अलग आहे, प्रत्येक व्यक्तीचं नशीब अलग आहे. आपण शरीरानं सर्व एक जरी दिसत असलो तरी कर्माच्या आधारावर किंवा आध्यात्मिक उन्नतीच्या आधारावर प्रत्येक जण अलग अलग आहे, प्रत्येकाची श्रेणी अलग अलग आहे. त्यामुळे कोणत्या व्यक्तीला कोणती विधी सूट करेल, कोणती विधी कार्य करेल, कोणता मंत्रजप कार्य करेल, कोणती ध्यानविधी सिद्ध होईल हे सांगू शकत नाही. जर कोणी असं म्हणत असेल की मी एकच विधी करू शकतो आणि एकाच विधीनं होऊ शकते, तर मी याला मानत नाही. कारण की माझं सर्व चिंतन, माझं सर्व अनुभव या गोष्टीला इंगित करत आहे की जर मला जेवण करायचं आहे तर माझ्या थाळीमध्ये पूर्ण अन्न असणे आवश्यक आहे. पोळी असली पाहिजे, भात असला पाहिजे, भाजी असली पाहिजे, कडधान्य असलं पाहिजे, वरण असलं पाहिजे, लोणचं असलं पाहिजे, पापड असले पाहिजे, पाणी असलं पाहिजे, शरबत असलं पाहिजे. हे सर्व गोष्टी, दूध, तूप, साखर सर्व जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत मी त्या अन्नाला अपूर्ण मानतो. हां, जर कोणी असं म्हणत असेल की मी फक्त पोळी खाऊनच जगू शकतो, फक्त भात खाऊनच जगू शकतो, तर त्याची मर्जी. पण मला तरी माझ्या जीवनामध्ये सर्वांगीण प्रगतीसाठी सर्व सर्व सकस आहाराची आणि पूर्ण आहाराची आवश्यकता आहे. याचप्रमाणे मी आध्यात्मिक स्थितीला पण बघतो. जर मला अध्यात्मामध्ये जायचं आहे तर कक्षा वर्ग 1 पासून तर PhD लेवलपर्यंतचं अनंत ज्ञान आहे. अनंत ज्ञानामध्ये मी कोणत्या श्रेणीमध्ये बसतो हे सर्वात अगोदर चेक करणे आवश्यक आहे. आणि मी कोणत्याही श्रेणीमध्ये बसत असलो तरी सर्वसामान्य एक वृत्ती आहे, ती अशी आहे की मला संपूर्ण व्हायचं आहे. मला एकलकोंडे व्हायचं नाही किंवा एका रस्त्यावर चालायचं नाही आहे. ध्यान म्हणजे ध्यान 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 करत राहा, मंत्र 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 करत राहा, गुरु 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 करत राहा, एकच नाम स्मरण करत जा. माझा चांगला तुमचा खराब, माझा मंत्र चांगला तुमचा मंत्र कमी, मी श्रेष्ठ माझा गुरु श्रेष्ठ, तुमची विचार पद्धती तुमचा गुरु कनिष्ठ, असे मतभेद भेदभावात मला जगायचं नाही आहे. तर हेच विचार मी माझ्या सर्व स्टुडंटला, माझ्या सर्व मला मार्गदर्शन विचारणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सांगत असतो की मतभेद भेदभावातून दूर निघा, वैचारिक मतभेदातून दूर निघा, सांप्रदायिक मतभेदातून दूर निघा. शिव आणि शक्ती, शिव आणि विष्णू कोणीही अलग आहे नाही. सूक्ष्म स्तरावर, ऊर्जेच्या स्तरावर सर्व काही एक आहे. तुम्ही या संकल्पनेला सर्वात अगोदर समजून घ्या. जोपर्यंत तुमच्यात एकरूपता येत नाही तोपर्यंत जीवनसुद्धा एकरूप, एक सुस्थितीत येऊ शकत नाही. तुम्हाला जर तुमच्या जीवनात परिवर्तन करायचं आहे तर भेदभाव देणारी वृत्ती सर्वात अगोदर त्यागणे आवश्यक आहे. तर आता आपण बघू, मी 3 प्रकारच्या देवतांची साधना सर्वांना सजेस्ट करतो. एक संरक्षक देवता, दुसरी सहाय्यक देवता, तिसरी निर्गुण तत्वाची साधना. आता आपण याबद्दल बघून घेऊ. मेडिटेशन विथ प्रेयर. मेडिटेशन, प्रेयर. तर आपण बघितलं की किती सारे प्रकार आहेत ऊर्जा शुद्धी करण्याचे, स्वतःच्या जीवनाला पॉझिटिव्हिटी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी. यापैकी बहुतेक प्रकार हे स्व आधारित आहे, पर आधारित आहे आणि स्वपर आधारित आहे. स्व आधारित म्हणजे ज्या अशा टेक्निक्स ज्या मी स्वतः यूज करू शकतो, ज्याच्यामध्ये मला कोणा दुसऱ्या व्यक्तीची गरज नाही आहे, आणि जर गरज आहे तर फक्त इतकी की ती टेक्निक शिकून घेण्यापुरती. त्यानंतर त्याची प्रॅक्टिस स्वतः आपण आपल्या घरी स्वतःच्या वेळेनुसार कंटिन्यू करून त्याला प्राप्त करू शकतो. काही जीवनातले मूल्य आहे, त्या मूल्याला आपण फॉलो करून आपल्या जीवनाला आणखी सुंदर बनवू शकतो. दुसरी असते स्वपर आधारित. पर पर आधारित म्हणजे ती अख्खी टेक्निकच दुसऱ्यावर डिपेंडंट आहे, त्याच्यात तुम्ही काहीच करू शकत नाही. अशाही मी काही पद्धती सांगितलेल्या आहेत ज्याच्यामध्ये दुसऱ्याच एनर्जीची पूर्णपणे गरज असते, त्याच्यात आपण काही करू शकत नाही, आपण जस्ट त्याचा फायदा घेतो. आणि त्यानंतर तिसरी पद्धत आहे स्वपर आधारित, ज्यामध्ये तुम्हीही काहीतरी करता आणि दुसरा व्यक्ती सुद्धा काहीतरी तुमच्या लाईफला चेंज करण्यासाठी सहयोग प्रदान करतो. त्याला म्हटलं स्वपर आधारित. जसं आपली टेक्निक, मी तुम्हाला
हिलिंग करत आहे आणि तुम्ही स्वतः तिकडे साधना करत आहे. म्हणजे काय झालं, तुमच्या लाईफच्या बेटरमेंटसाठी, डेव्हलपमेंटसाठी, प्रोग्रेससाठी जित मी जितकं एफर्ट घेत आहोत तितकेच एफर्ट तुम्ही सुद्धा घेत आहे. यामुळे एनर्जीचा प्रभाव, त्याची स्पीड हे वाढून जाते. त्यामुळे अशा ज्या टेक्निक्स आहेत त्याला आपण फॉलो केलं पाहिजे. त्याला तुमच्या जीवनात उतरवा. रिच्युअल्स आहेत. जर तुम्हाला असं वाटते की तुम्ही रिच्युअल्सच्या द्वारे स्वतःच्या जीवनाला बेटर करू शकता तर त्यामध्ये जा. मंत्र साधना, ध्यान साधना, मंत्र जप, नामस्मरण, आध्यात्मिक साधना ह्या काय आहेत याच्याबद्दल आपण उद्याला माहिती घेऊ. त्यानंतर नेक्स्ट डे एंजेलिक हिलिंग हे काय असते, हे किती लाईफला बेटरमेंट कडे घेऊन जाऊ शकते, बेटरमेंट कडे जाण्यासाठी याची स्पीड किती हे वाढवते, यावर आपण चर्चा करू. तर आता आपण मेडिटेशनला सुरुवात करू. सर्वांनी रेडी व्हा.